नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची माहिती देणारी व्हिडिओ सिरीज आम्ही चालू केलेली आहे। त्यातला हा 8वा भाग आहे। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत GMC नांदेड विषयी माहिती, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कॉलेजला सीट किती आहे, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ त्या ठिकाणी काय असतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल आणि नीट 2024ची तयारी करत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे आर्टिकल्स आपल्या मोबाईलमध्ये वाचण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करून अशाच प्रकारचे कॉलेजेसची माहिती, त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती आणि वेगवेगळ्या कोर्सेसचे अपडेट जे काही आहेत तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे GMC नांदेड म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कॉलेजचं संपूर्ण नाव आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड। कॉलेजचं लोकेशन आहे विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी। मराठवाडा रिजनमधलं हे एक महत्त्वाचं कॉलेज आहे। घाटी रुग्णालयानंतर मराठवाड्यातलं जे काही दुसरं मोठं हॉस्पिटल आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंटचं ते नांदेड या ठिकाणी आहे आणि घाटी हे औरंगाबाद या ठिकाणी किंवा संभाजीनगर या ठिकाणी आहे। रिजन, कॉलेजचं रिजन आहे मराठवाडा। कॉलेजचा ॲडमिशन कोड आहे 1328 म्हणजे CET सेलचे कॉलेजचे जे काही ॲडमिशन कोड असतात त्या ॲडमिशन कोड कॉलेजचा आहे 1328। कॉलेजची स्थापना आहे 1988 सालची। तसं पाहायला गेलं तर हे खूप जुनं कॉलेज आहे आणि कॉलेजचा एरिया जर बघायला गेला आपण कॅम्पसचा तर 115 एकरमध्ये पसरलेलं हे मोठं कॉलेज आणि हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। कॉलेजला कोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहेत, कॉलेजला UG आणि PG हे दोन्ही कोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। आणि आता आपण पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। श्री गुरु गोविंद सिंग मेमोरियल हॉस्पिटल नांदेडशी अटॅच हे कॉलेज आहे। अगोदर श्री गुरु गोविंद सिंग मेमोरियल हॉस्पिटल नांदेड याच कॅम्पसमध्ये हे कॉलेज पहिले चालवले जायचं, परंतु प्रिमायसेस कमी पडत होता म्हणून हे कॉलेज दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विष्णुपुरी या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी शासनाने जवळपास 115 एकर जागेमध्ये या कॉलेज आणि हॉस्पिटलची पुन्हा नव्याने स्थापना 2015 साली केली आणि एक नवा प्रिमायसेस विद्यार्थ्यांसाठी आणि नांदेड जिल्ह्यातील पेशंट असतील किंवा मराठवाड्यातील पेशंट असतील विशेषतः त्यांच्यासाठी एक नवा प्रिमायसेस आणि नव्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध त्या ठिकाणी करून देण्यात आलेले आहेत। कॉलेजच्या पेशंट फ्लोविषयी आपण जर बघायला गेलं तर कॉलेजचा पेशंट फ्लो भरपूर हाय असतो, त्या ठिकाणी भरपूर पेशंट त्या ठिकाणी असतात। विशेषतः नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेशंटचा फ्लो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतो। नांदेड जिल्हा त्याचबरोबर मराठवाडा विभागातून सुद्धा भरपूर पेशंट या ठिकाणी येत असतात। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचं जे काही लोकेशन आहे ते जर आपण पाहिलं तर साऊथचे जे काही स्टेट्स आहेत अगदी त्याच्या बॉर्डरला नांदेड जिल्हा येत असल्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटका स्टेटमधले जे काही नांदेड जिल्ह्याच्या बॉर्डरवर जे काही गावं वसलेली आहेत त्यामधला सुद्धा पेशंट फ्लो या कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे हे एक हॉस्पिटलचं प्लस पॉईंट आहे की एकाच वेळी जवळपास 3 ते 4 राज्यातील पेशंटना किंवा 3 ते 4 राज्यातील रुग्णांना सेवा देण्याचं काम या हॉस्पिटलमार्फत केलं जातं। तशा दृष्टीने बघायला गेलं तर एक अत्यंत सोयीसुविधायुक्त असलेलं हॉस्पिटल 21 डिपार्टमेंट या हॉस्पिटलला अटॅच आहेत। त्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॅक्टिस जी आहे MBBS करत असल्यानंतर इंटर्नशिप जी असते विद्यार्थ्यांची त्या इंटर्नशिपमध्ये प्रॅक्टिस विद्यार्थ्याची या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे होणार आहे। आता आपण पाहूयात विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून या कॉलेजविषयी ॲडमिशनच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कॉलेजला सीट किती आहेत MBBSच्या, त्याचबरोबर कॉलेजची फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ कशा प्रकारे असतो ते आपण पाहूयात। कॉलेजला 150 सीट आहेत MBBS साठीच्या, त्यापैकी 22 सीट या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात MCCच्या वेबसाईटवरून। याही प्रक्रियेतून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्रामधील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। त्याचबरोबर 1 सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे आणि 127 सीट या महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यामधून राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। ह्या 127 सीट ज्या आहेत याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते आणि या संपूर्ण सीट ज्या आहेत ते महाराष्ट्र डोमासाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। आता पाहूयात कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे आहे। 2023चं फी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहतोय।
ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,25,700 प्रतिवर्ष इतकी फीस आहे. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 62,850 इतकी फीस आहे आणि ओपन आणि EWS सोडून बाकी जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी ट्युशन फीस 0 आहे. ॲडिशनल फीस संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 8,500 रुपये या ठिकाणी द्यावी लागते. हे 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार आहे. आता आपण पाहूयात कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ 2023ची जी आपण कट ऑफ लिस्ट बघितली किंवा मागच्या वर्षीचे कट ऑफ जर आपण बघितले ते थोडेसे हाय लेवलला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 2023मध्ये या कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ काय राहिलेला आहे कॅटेगरी वाईज किंवा या कॉलेज मिळवण्यासाठी किंवा या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सेफ स्कोअर काय असू शकतो, त्यामुळे आपण ॲव्हरेज कट ऑफ या ठिकाणी या कॉलेजचा पाहणार आहोत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 612, OBC 602, EWS 608, SC 520, ST 388, VJ 567, त्याचबरोबर NTB 545, NTC 593, NTD 602 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ या नांदेड GMC कॉलेजचा राहिलेला आहे. कॉलेजचं पूर्ण स्टेटस जर आपण बघितलं तर हे संपूर्णतः गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न असलेलं महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र शासनामार्फत चालवणारं एक महत्त्वाचं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून सुद्धा नांदेडची ओळख आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही नांदेडचं जे बेनिफिट आहे लोकेशनचं, बाकी राज्यातले पेशंटसुद्धा या हॉस्पिटलला त्या ठिकाणी येत असतात. 21 डिपार्टमेंटचं मोठं हॉस्पिटल आणि एका मोठ्या परिसरामध्ये हा नवीन कॅम्पस त्या ठिकाणी 2015 साली सुरू केलेला आहे. अगोदरचा हा जो कॅम्पस आपण बघितला तर नांदेड जिल्ह्यातलं जे काही कॉलेज हॉस्पिटल आहे श्री गुरु गोविंद सिंग मेमोरियल हॉस्पिटल नांदेड, याच हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये हे कॉलेज चालवलं जायचं. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि पेशंट फ्लोचे जो काही वाढता कल लक्षात घेऊन शासनाने पुन्हा 115 एकर एरियामध्ये नांदेडजवळ असणारं विष्णुपुरी या ठिकाणी या कॉलेजची पूर्ण स्थापना त्या ठिकाणी नव्याने केलेली आहे. संपूर्णतः नव्याने डेव्हलप झालेला हा कॅम्पस आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्याच्या सोयी बघून त्या ठिकाणी बऱ्याचशा व्यवस्था केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं संपूर्ण डिटेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, ज्याचं संपूर्ण नाव डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड असं आहे. याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नीट 2024ची तयारी करणारे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक त्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा सहज जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.